देशभरामध्ये स्मार्ट शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईमध्ये पहिल्याच पावसाने दाणादाण उडाली आणि सीबीडीमध्ये पडलेल्या पावसामुळे काल रात्री उशिरापर्यंत पाण्याचा निचरा झाला नव्हता। 2-3 फूट पाणी साचलेलं होतं। या ठिकाणी स्थानिक आमदार भाजपच्या मंदाताई मातेत आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, काय म्हणाल, सीबीडीची एवढी दैना काय झाली? सीबीडीमध्ये जवळजवळ पाणी तर साचलंच, लोक अंधारात होती आणि पालिकेचं जे पंप हाऊसचं जे काम होतं ते पूर्ण न झाल्यामुळे आणि अचानक आलेला पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये आत्तापर्यंत पाण्याचा निचरा झाला नव्हता। आता फायर ब्रिगेड बोलवल्यावर सेक्टर 6चं पाणी निघालं आहे। अनेक लोकांचं, दुकानदारांचं, फार मोठं व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आता आयुक्तांनी आम्हाला चर्चेत सांगितलं 1000 HP आम्ही पंप बसवणार आहोत। सगळीकडे वाशी असेल, सानपाडा, नेरूळ, बेलापूरमध्ये काल नेरूळ आणि बेलापूरमध्ये प्रचंड पाणी पूर्वी भरायचं, पण गेले 3-4 वर्ष पाणी नव्हतं। पण काल अचानक पडलेल्या पावसामुळे फार लोकांना त्रास झालेला आहे आणि त्यासाठी आज आम्ही आयुक्तांना भेटून की पुढची उपाययोजना काय, बरं जे कामं काढले ती अजून का झाली नाही त्याची चौकशी झाली पाहिजे, की वेळेत कामं का पूर्ण नाही झाली। त्यासाठी आज आम्ही सगळं व्यापारी आणि शिष्टमंडळ आयुक्तांना भेटायला आलो होतो। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, लोकांचं नुकसान झालं, कोण जबाबदार आहे? त्याला जबाबदार आता तसं पाहायला गेलं तर पालिकाच आहे। पालिकांनी ते नुकसान भरून दिलं पाहिजे। आता आम्ही तशी मागणी केलेली आहे, लोकांना सांगितलं तुमचे फोटो व्हिडिओ जे का असतील ते तुम्ही सर्वांनी गोळा करा, आपण पालिकेच्या आयुक्तांना पुन्हा टाईम येऊन भेटू आणि जे कोणाचं नुकसान झालेलं आहे आणि जे विमा असेल तर विमा कंपन्यांना सुद्धा आपण कॉन्टॅक्ट करून विमामधून त्यांना कसं उपलब्ध, गेल्या वेळी जेव्हा सीबीडी अशीच बुडली होती त्यावेळी विमा कंपनीने आम्हाला खूप मदत केली होती आणि व्यापाराचं नुकसान भरपाई करून दिलं होतं। याच्यामध्ये पालिकेचं नियोजन शून्य कारभार कारणीभूत ठरला। त्यांनी तयारी केलेली नाही, पाऊस तोंडावर आला होता, कधी पाऊस पडणार होता? पाऊस आलेला, तयारी चालू होती, पण ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांनी काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने ते न झाल्यामुळे, जर या पंप हाऊसचं काम गेल्या वर्षी मी उद्घाटन केल्यावर व्हायला पाहिजे होतं ते वेळेत न झाल्यामुळे आज अनेक लोकांना या सामोर जावं लागलं, जे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालं। म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाईची काय मागणी आपण केली आहे का? त्यांना एकच सांगितलं की पहिले आम्हाला या 10 दिवसामध्ये पहिले आमचं काम जे अपुरं आहे ते ताबडतोब करून द्या, कारवाईचा विषय नंतर बघू काय करायचं ते, पहिलं आमची नुकसान भरपाई करून द्या आणि ती नाही झाली तर मग कारवाई करा। नक्कीच आपण पाहतो की सीबीडीमध्ये जो काल पूर आला होता त्याला सर्वस्वी जबाबदार महानगरपालिका प्रशासन अशा प्रकारचा आरोप आमदारांनी केला। त्याचबरोबर ज्या पद्धतीने ते नुकसान झाले त्याची भरपाई सुद्धा द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।